तुम्ही घरचा कमावता पुरुष असतो. हा, म्हणून कमावलेला पैसा कधी कुठं कसा खर्च करायचा ह्याचा अधिकार पण कमावत्या पुरुषाला राहते. समजायले? सागाचा ट्रक येऊन राहिला दुकानाकडं. त्याच आहे. कामाकडे लक्ष द्या. लगीन 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 पुढे काय पाहत राहिला? निघ जो. हं. पोट्या बापाले काही भाई बोली राहिला. ही आई बम मजा घे राहिली. स्वतःच्या नवऱ्याचा अपमान सहन करून राहिली. कसली बायको तू? हा, कायची बायको? एक काम कर, पाण्यानं भरलेला हंडा आण, इथं ठेवून राहे. चंडेल तापल. हो. हो, आंघोळ करायची आहे. पाणी तापायला ठेव जाय. देवा, विचित्र अवस्था झाली रे माझ्या मनाची. काय करू काही कळत नाहीये. एक वकील म्हणून कर्तव्य पार पाडू की एक मैत्रीण म्हणून दुसऱ्या मैत्रिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू, काहीच समजत नाही. एक वकील म्हणून मी अन्याय सहन करू शकत नाही. 2 निष्पाप जीवांना न्याय मिळवून द्यायचाय मला. लाली आणि नर्मदा यांचा विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीये. आणि दुसरीकडे तेजाताई. स्वतःचे वडील गेलेले असताना एखाद्या मुलीला माहेरी जाण्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. पण तेजाताई त्या मात्र माझा विचार माझी काळजी करत मला भेटायला आल्या. माझ्या प्रत्येक अडचणीत माझ्या सोबत उभ्या राहिल्या. माझ्या प्रत्येक सुखदुःखांना त्यांनी आपलं मानलं. आता त्यांना माझ्या सपोर्टची गरज आहे. माझ्या फॅमिलीला, माझ्या मैत्रिणींना माझी खूप गरज आहे. आणि म्हणूनच मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. माझं काही चुकत असेल तर मला मार्ग दाखव देवा. मला मार्ग दाखव. तेजा, चल ब्रेकफास्ट करून घे. मला भूक नाहीये. नकोय म्हणजे? अगं, तुला माझ्या हातचे पोहे आवडतात ना, म्हणून आज पण पोहे केलेत मी. खरं तर आम्ही कालच पोहे खाल्लेत, पण तुला आवडतात म्हणून परत केले. ये ना खायला. मला खरंच भूक नाहीये. नकोय मला. तेजा, इधर देख. तूने कल रात से तूने कुछ खाया नहीं है और अभी तू ब्रेकफास्ट के लिए भी ना कह रही है. ऐसा कैसे चलेगा यार?
कुछ तो खा ले. मला खरंच भूक नाही आहे. एकदा सांगितलं ना मला नको आहे. तेजा मला आंटी ने फोन करून सांगितलं की पापा के गुजर जाने के बाद तेरा ध्यान कहीं पे भी नहीं है, तो सिर्फ उसके बारे में सोच रही है. खाने पे ध्यान दे तेजा, ऐसा मत कर. हाँ, तबीयत का ख्याल रख. प्रेरणातांनी एवढं प्रेमाने तुझ्यासाठी पोहा बनवलाय. हाँ, खा लेना. ये तो क्या है, अन्नपूर्णा देवी चिढ़ जाएगी. दादा एवढा मेलोड्रामा करायची गरज नाहीये. तेजा, त्यांच्या म्हणण्याचा मुद्दा इतकाच आहे की तू काल घरी आल्यापासून काही व्यवस्थित खाल्लेलं नाहीयेस आणि कदाचित गेले अनेक दिवस तू व्यवस्थित जेवली नाहीयेस, म्हणून आत्ता खा प्लीज. प्रेरणा प्लीज, सांगितलं ना एकदा, मला नकोय खायला. कुकुलं बाळ आहे का मी? भूक लागेल तेव्हा खाईन मी. प्लीज लीव मी अलोन. मला तेजाचं टेन्शन यायला लागलंय आता. सतत तिच्याच विचारात असते, काहीच बोलत नाही आणि बोलली तर फक्त काकांची आठवण काढत असते. पण प्रेरणादाई हे नॅचरल आहे ना, असं काय करता? आपण त्यांना थोडा वेळ देऊया. अजून किती वेळ वल्लरी ताई? मतलब तेजा कुछ ढंग से खा पी नहीं रही है. अगर ऐसा ही चलता रहा तो मुझे डर लग रहा है कि कहीं वो बीमार ना हो जाए. असं करून कसं चालणार? नाही, या सगळ्यातून तेजाताईंना आपण बाहेर तर काढायलाच हवंय. मी काय म्हणते, त्यांना आपण सांगूया ऑफिसच्या कामामध्ये गुंतायला. ऑफिसचं काम आलं ना की त्या बिझी होतील आणि या सगळ्यातनं आपोआप बाहेर पडतील. वल्लरी, खरं तर तुला या सगळ्याची काहीच कल्पना नाही आहे, पण तुझ्या या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुला पूर्ण वेळ देता यावा, तुझी काळजी घेता यावी, तुला काय हवं नको ते पाहता यावं, फक्त यासाठी तेजाताईंनी त्यांची नोकरी सोडली. काय? तेजाताईंनी जॉब सोडला माझ्यासाठी? अहो, हे काय बोलताय तुम्ही? काय काय आणि किती किती करणार आहात तुम्ही सगळेजण माझ्यासाठी? कधी कधी मला प्रश्न पडतो की मी खरंच हे सगळं डिझर्व करते का? सॉरी, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप. वल्लरी ताई, ये सॉरी वॉरी क्यों कह रही है आप? हे बघा, आता आपल्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे. तेजाताई लवकरात लवकर नॉर्मल कशा होतील ती. या सगळ्यावर मला एकच उपाय दिसतोय, आपला नेहमीचा फंडा. नेहमीचा फंडा म्हणजे? असं काय करताय मनोज भाऊजी? आपला ट्राईड अँड टेस्टेड फंडा. आपण नेहमी छोटीशी हाऊस पार्टी करतो ना, ती आता केलीच पाहिजे. प्रेरणाताई, तेजाताईंचे बाबा आत्ताच वारलेत. मग आपण अशी पार्टी करणं माझ्या मते बरं नाही वाटणार ते. और शायद तेजा ऐसी हालत में तैयार भी ना हो. बरं, नाही बरोबर आहे तुमचं. पार्टी नाही पण आपण सण साजरा करू शकतो ना. हो, एकदम करेक्ट बोललात तुम्ही प्रेरणाताई. पार्टी नाही करू शकत पण आपण सण नक्कीच साजरा करू शकतो. आज होळी आहे आणि तेजाताई आणि हर्षित दादांची पहिली होळी आहे. त्यामुळे या नवीन जोडप्याने होळीत नारळ टाकलाच पाहिजे आणि होळीची पूजा आज केलीच पाहिजे. हो, त्यानिमित्ताने आपण सगळे एकत्र जमू, जरा बसून गप्पा होतील आणि वेगळे विषय निघाले ना की
जी निगेटिव्हिटी आली आहे घरात ती निगेटिव्हिटी निघूनही जाईल. आणि पूजा पण करायचीच आहे ना आपल्याला. त्यानंतर सगळं छान पॉझिटिव्ह होईल, खात्री आहे मला. बरोबर आहे प्रेरणाताई, खरंच हे करूया. नहीं, ये आइडिया अच्छी है. तेजा तेजा को भी पसंद आएगी. हर्षित आता फक्त करते म्हणून नाही चालणार. आपल्याला पटापट सगळ्या गोष्टींची तयारी केली पाहिजे. म्हणजे होळीच्या पूजेसाठी काय काय सामान लागणार आहे त्याची लिस्ट करायला हवी. आणि पुरणपोळी, नैवेद्याला पुरणपोळी करावी लागेल ना, त्याच्याही सामानाची यादी काढते मी आणि देते. ते सामान सगळं लगेच मागवून घेऊया. प्रेरणाताई ऐका ना, तुम्ही पुरणपोळी करणार आहात ना, तर सोबत कटाची आमटी सुद्धा करा. काय आहे, तेजाताईंना तुमच्या हातची खूप आवडते ना. आणि त्यासोबत त्यांना माझ्या हातचे डाळवडे आवडतात, मी ते करेन. अजून तुम्ही घर डेकोरेट कराल ना हो? नाही म्हणजे छान फुलांनी डेकोरेट करा घर. हा, त्याची काही काळजी करू नकोस. अजित आणि हर्षित आहेत ना मदतीला. हो. ए, कराल ना मदत? हाँ, अरे करेंगे ना. घर का पूरा माहौल बदल देंगे, है ना. चला मग मिशन होळी सेलिब्रेशन ऑन. यस. बरं प्रेरणाताई ऐका ना, आपण लगेच जाऊन तेजाताईंना होळी सेलिब्रेशन बद्दल सांगूयात का? त्यांना कल्पना देऊया सगळ्याची. चला ना. तुले काही आठवलं का बाप्पा? आज बी विसरून राहिली तू. काय ते? तिसरं ताट कधी वाढणार माझी माय? हो वाढते, लगेच वाढते. तुला कितल्या याला सांगून राहिलो की तिन्ही ताटं एकत्र वाढायचे म्हणून. इतकी वर्ष झाली तरी अजून मी समजून नाही राहिले. काय पाहून राहिला बी? काय चाललंय ना या घरात? काय झालं? अगं हे रोजचं होऊन बसले आई. हा माणूस रोज तुझ्यावर ओरडणार, वैतागणार, नको नको ते बोलणार. आणि तू पित्र्या सशासारखी होला हो. अगं आई, लग्न होणार आहे माझं आता. सून येणार आहे तुझी घरात. तिच्या समोर असंच वागणार आहेस का? अगं काय वाटेल तिला? असंच वातावरण आहे का आपल्या घरातलं? अरे हे म्हणता लेकरा, जेव. भरल्या गटावर असं बडबड करू नये, जेव. आणि तू तू कधी बसणार आहेस? एक बस ना आमच्या सोबत. म्हणजे कधीतरी आपण तिघं एकत्र जेवूया ना. अगं लग्न होईल काही दिवसात माझं. मला अजूनही आठवत नाही की आपण कधीतरी एकत्र जेवलोय. अरे कशाला असा हट्ट करू राहिलास पोरा? म्या कधी बी तू या बापासमोर बसले का जेवायला? अशी बी कधी बसली नाही, तर आता जेवायला कशी बसू? म्हणजे तुझं घर नाही आहे का हे? तुझा काहीच हक्क नाही या घरावर? की अजूनही त्या माणसासारखं जुन्या जमान्यातच जगणार आहेस? मला एक कळत नाही, आपल्या घरात बायकांना काही किंमत आहे की नाही? त्यांना कोणी विचारणार आहे की नाही? तर बोल ना. काय सांगू आता तुला? म्हणजे अगं काहीतरी बोल. प्रत्येक वेळी सांगतो तुला काहीतरी बोल, पण नाही. सगळं निमूटपणे आपलं सहन करत बसायचं. अगं आई, माझ्यासारखं बोल ना. अरे कशाला इथली बडबड करू राहिलास लेका? आपल्याकडे अशी रीत आहे, बाप्या माणसासमोर असं बोलायचं नसतं ना बाप्पा. बाया माणसं बोलणार का त्यांच्या समोर? म्हणजे स्त्रियांना काहीच किंमत नाही. अरे लेका, आता तुझं लगीन होईन ना, तेव्हा तू पण तिला घेऊन बस ना तुझ्या संग जेवाले. हा ना, नुसतं बसू नको, तर चांगला घास बी भरो रोज. मी भरवणार आहे ते तुमच्या समोर. मग बघू बाप्या काय घडतोय. या जेवा.
प्रेरणाताई, आपण आलो इथे पण तेजाताई आपल्यावर चिडल्या तर, तयारच नाही झाल्या तर काय करायचं? मला आत्ता सुचत नाही, आत गेल्यावर सुचेल. हे बघ, काहीही करून आपल्याला तिला तयार करावंच लागेल. आपल्याला त्या क्षणी जे काही सुचेल ना ते सांगू, पण तिला तयार करू. चालेल, बोलते मी त्यांच्याशी. तेजाताई, तुम्ही अशा दारात का उभ्या आहात? असंच असंच आपल्याला बोलायचं होतं ना त्यांच्याशी. ठीक आहे, यात तू बोलणार होतीस ना तिच्याशी. तुम्ही बोला ना प्लीज. असं काय ठरलं होतं ना आपलं? असं नका करू. काय झालं? बोलायचं होतं ना. या बोलणार आहेत तुमच्याशी, बोला ना. तेजा, होळी आहे ना आता, तर हर्षित दादांची आणि तुझी पहिली होळी आहे, त्यामुळे तुम्हाला एकत्र पूजा करावी लागेल. हो तेजाताई, प्रेरणाताई बरोबर बोलतात. लग्नानंतरचा तुमचा पहिला होळी सण आहे, तो तर तुम्ही साजरा केलाच पाहिजे ना हर्षददादांबरोबर. त्याशिवाय तुमचा मूड बदलेल, जरा गोष्टी नॉर्मल होतील असं वाटतंय आम्हाला. आणि मी याआधी सुद्धा तुम्हाला सांगितलंय की काका जरी या जगात नसले तरी त्यांना कायमच तुमचा आनंद हवाय, त्यांना तुम्ही खुश राहायला हव्या. त्यामुळे प्लीज प्लीज नाही म्हणू नका. मी तुम्हाला आधीही सांगितलंय, माझा काहीही सेलिब्रेट करायचा मूड नाहीये. मी नाही आत्ता नॉर्मली वागू शकत. सॉरी, पण नको ते सेलिब्रेशन वगैरे, मूड नाहीये माझा. हे म्हणता काय आणू का तू यासाठी? नाही नको. तुमच्यासाठी हे म्हणता तुला हे सांगून राहिलो तो की तो सागाच्या लाकडाचा ट्रक ये राहिला दुकानाकडं. सामान उतरवून घ्यायला जाऊन राहिला का नाही? ऐकजो, आपण एक नवीन ब्रांच उघडून राहिलोय तुझ्यासाठी. समधी जबाबदारी नीट सांभाळायची. बर. हिशोब चोख राहायला पाहिजे. अच्छा. पण हो, सागाचं लाकूड आहे, गैर किमती असतंय, बक्कळ पैसा मिळवून देत आहे, त्यामुळं चोरीचा धोका पण जास्ती आहे. नीट नजर ठेवायची. समध्या कारागिरांना धाकात ठेवायचं. एक जरी फळकूट चोरीला गेलं असं समजी राहिलं ना तर नाही, मी ठेवीन लक्ष. असं कसं चालेल? हे बघा तेजाताई, पुरणपोळी, होळीला पुरणपोळी लागते ना. आणि तुम्ही नुकतंच पुरणपोळी करायला शिकलात, तर मी खाऊन पाहिली आहे, खरंच खूप छान झाली होती तुमच्याकडनं. त्यामुळे तुम्ही परत एकदा करा ना, प्रॅक्टिस सुटायला नको. म्हणून तरी निदान आपण होळी सण सेलिब्रेट करूया. तुम्ही छान पुरणपोळ्या बनवा. आणि बस, एकदा सांगितलं ना, माझा मूड नाहीये. प्लीज थांबवा, प्लीज नको. तेजा, माझा मूड नाहीये, माझा मूड नाहीये, हे ऐकून घेण्याचा आमचा मूड नाहीये आता. हे बघ, तुला चांगलंच माहितीये, मला आणि माझ्या पिल्लूला तुझ्या हातचे सगळे पदार्थ आवडतात. आणि इतके दिवस तू इथे नव्हतीस, त्यामुळे आता तू आलेली असल्यामुळे पुरणपोळी तूच केली पाहिजेस आणि पूजा ही तू केलीच पाहिजेस. विषय संपलाय. हो तेजाताई, प्लीज. बरोबर बोलतात प्रेरणाताई, प्लीज पिल्लूसाठी तरी निदान तुम्ही करा ना सेलिब्रेट. मला काहीच वाटत नाही हे सगळं करताना. आम्ही काय केलंय? तुम्हाला काय वाटतंय? मला कळत नाही हे सगळं तुम्ही का करताय. का करतोय? मी अचानक नॉर्मल वागावं, माझं रुटीन लाईफ सुरू करावं म्हणून करताय ना हे सगळं. कळतंय ना, मग प्लीज व्हा ना नॉर्मल, करा ना सेलिब्रेट. आमच्यासाठी म्हणून तरी करा निदान सेलिब्रेट, प्लीज. ठीक आहे, हरकत नाही, करूया आपण होळी सेलिब्रेशन. तुम्हाला वाटतंय ना, करूया. त्याच्यातही ठीक आहे, रेडी तर झालं आता.